राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे। याच पार्श्वभूमीवर बोईसरमध्ये आणखी अपघाताची गंभीर घटना घडली आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बोईसर MIDC परिसरात 18 फेब्रुवारीला सकाळी एक भीषण अपघात घडला आहे। मधुर नाका ते मुकुट नाका रोडवरील PD मोटर्स समोर समृद्ध फार्मा कंपनीत काम करणारे मच्छिंद्र बागल हे पायी जात असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या सिल्वर रंगाच्या वॅगनर कारने त्यांना जोरदार धडक दिली। धडकेनंतर बागल रस्त्यावर पडले, मात्र कार चालकाने गाडी न थांबवता त्यांना फरफटत नेले आणि कारच्या चाकाखाली घेतले। या अपघातात बागल गंभीर जखमी झाले असून त्यांना त्वरित संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावर न थांबता पलायन केले। त्याने जखमीला मदत न करता अपघाताची माहिती पोलीस ठाण्यात न देता तेथून तो फरार झाला। तर बोईसर पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। तर पुढील चौकशी पोलीस करत आहेत।